नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे कसे आहात आपण, मजेत ना? तर चला सुरू करूया आजच्या व्लॉगला. तर आता मला दरवाजा बनवायचा आहे, त्यासाठी पप्पाने उठल्या नाश्ता बनवायला सुरू केलेला. मग मी चहा पिऊन दादा आणि मी कामावर हजर झालो. थोड्याच वेळात पप्पा पण आले. आणखी थोडा वेळ काम करून मग नाश्ता करून घेतला व घरातली बाकीची कामे आवरून परत कामावर हजर झालो. तेवढ्यात सुरेश काका आलेले, त्यांना पण व्लॉग मध्ये घेऊया म्हटलं. थोडा वेळ थांबून ते निघून गेले. दुपारचं जेवण करून परत आम्ही कामावर हजर झालो. एवढी धावपळ चालू होती, त्याचं एक कारण म्हणजे दरवाजा तर आज बनवायचा होताच, पण तो आजच्याच बनवून बसवायचा होता. काम दिलेल्या व्यक्तीचा उद्याच गृहप्रवेश होता, त्यासाठी सकाळी लवकरच आम्ही काम सुरू केलं. काम करता करता कधी सूर्यास्त झाला कळालं नाही. सूर्योदयाचं दर्शन घेऊन मग परत कामावर हजर झालो. शेजारच्या गावचे काका कामानिमित्त आलेले, त्यांची झालेली धावपळ बघून मी पण मदत करू लागले. दरवाजे तर बनवायला चालूच असणार आहे, तर चला वळूया आता विचार अतिविचाराकडे. जेव्हा उत्तर मिळत नाही, अनेकदा काही प्रश्न इतके त्रास देतात की कितीही प्रयत्न केले तरी त्याचं उत्तर मिळत नाही. तेव्हा असं वाटतं की आता देवानंच कुठल्या तरी रूपात यावं आणि हे प्रश्नाचं कोडं सोडवावं. कदाचित असंच काहीतरी झालं तरच हा गोंधळ सुटेल आणि मन मोकळेपणानं जगता येईल. जेव्हा कुठूनच काही प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा धावा असते ती फक्त देवाकडेच. कारण माणसाने दिलेली उत्तर कधी कधी इतकं गोंधळून टाकतात की देवाने दिलेलं मौन मात्र हळूहळू स्पष्ट करत राहत. आपण फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवायचा असतो. जेव्हा आपण सर्व प्रयत्न करून थकतो, तेव्हा आपली जबाबदारी त्याच्या चरणी सोपवून द्यायची. हे कदाचित तो आपल्याला हवं तसं उत्तर देणार नाही, पण जे आपल्यासाठी योग्य आहे ती दिशा मात्र नक्कीच दाखवेल. शेवटी त्याने हे आयुष्य दिले, त्याचं नियोजन आपल्याला विचारांपेक्षा नक्कीच मोठं आणि सुंदर असणार. माणूस किती असमाधानी असतो ना, त्याच्याकडे सगळं असून सुद्धा तो बाहेर समाधान शोधत असतो. एखादी वस्तू त्याच्याकडे नसली की ती वस्तू त्याला हवीशी वाटत असते. त्याला मिळाल्यावर ती जपून कशी ठेवावी हे त्याला माहीतच नसतं. जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळते ना, तेव्हा त्या वस्तूची किंमत शून्य होते. कारण त्यासाठी कुठलेच कष्ट घेतलेले नसतात, प्रयत्न केलेले नसतात. बाजारातल्या गुलाबाला रोज निहाळतो, पण दाराशी लावलेल्या सोनचाफ्याला पाणी टाकायचं विसरतो. चाफा फुलवला तर सगळं घर दरवळेल, त्याला उमलतच नाही. गंमत आहे ना, जे आपल्याकडे आहे ते प्रत्येकाकडे नसतं. जे आपल्याकडे आहे ते कोणाचं तरी स्वप्न असतं, हे त्याला वेळेवर कळत नाही. ते कळलं तर ते गमावल्यावर मग ती वस्तू असो, फूल असो किंवा व्यक्ती. आई जेव्हा सोडून जाते तेव्हा घरातली भिंत उगीच असते, पण आधार कोसळलेला असतो. तिचा आवाज थांबतो, पण प्रत्येक कोपऱ्यात तिची आठवण बोलत राहते. स्वयंपाकघरात भांडी असतात, पण चव नसते. अंगणात पाऊलखुणा असतात, पण ऊब नसते. आई गेल्यावर कळतं की ती फक्त माणूस नव्हती, ती सवय होती, ती सुरक्षितेची खात्री होती. आजारी पडलो की नाव न घेता धावणारी, चुका केल्या तरी माफ करणारी आणि स्वतःचं दुःख गिळून आपल्यासाठी हसणारी, तीच तर आई होती. तिच्या अनुपस्थितीत जग चालू राहतं, पण मन थांबतं. लोक म्हणतात वेळ वेळ नाही, कोणीच भरू शकत नाही. तिचं जाणं म्हणजे नात्याचं संपणं नसतं, तर आयुष्याची एक शांत पोकळी असते, जी कधीच भरू शकत नाही. विचार अतिविचारामध्ये इथंच थांबतो. आता वळूया आपल्या कामाकडे. दरवाजा तयार झाल्यानंतर पप्पा आणि दादा बसवण्यासाठी निघाले. दरवाजा बनवता बनवता रात्रीचे 9:15 वाजले. ह्या सगळ्यात हे काम राहूनच गेलं. माझ्यासाठी जेवण होतं, त्या दोघांसाठी जेवणाची सोय तिकडेच होती. आशा करतो की आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.